देशातली जनगणना 2027 ची तयारी आता अंतिम टप्प्यात आहे आणि याची सुरुवात होणार आहे 1 एप्रिल पासून। नवी दिल्लीतील पत्रकार परिषदेत जनगणना आयुक्त मृत्युंजय कुमार यांनी ही महत्त्वाची माहिती दिली। पहिल्या टप्प्यात 1 एप्रिल 2026 ते 30 सप्टेंबर 2026 दरम्यान जनगणना आणि स्वगणना केली जाणार आहे। या टप्प्यात नागरिकांच्या घरांची स्थिती तसेच उपलब्ध सुविधा यांची माहिती गोळा केली जाईल। विशेष म्हणजे यावेळी सी.डॉकने विकसित केलेल्या मोबाईल ॲपच्या माध्यमातून प्रगणक माहिती संकलित करतील, तर नागरिकांनाही घर बसल्या स्वगणना करण्याची सुविधा उपलब्ध असेल। स्वगणनेसाठी तयार करण्यात आलेली पोर्टल 16 भाषांमध्ये उपलब्ध आहेत। माहिती भरल्यानंतर नागरिकांना 11 अंकी SAID मिळेल, जो प्रगणकांना दाखवावा लागेल। त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात प्रत्यक्ष गणना होणार असून यावेळी वैयक्तिक माहिती पूर्णपणे डिजिटल स्वरूपात गोळा केली जाईल। या टप्प्यात जातीनिहाय गणनाही केली जाणार आहे। सरकारने स्पष्ट केले आहे की जनगणनेत दिलेली सर्व माहिती पूर्णपणे गोपनीय राहील। नागरिकांनी अचूक माहिती देता या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, असं आवाहनही करण्यात आलं आहे। अशाच अपडेटसाठी पाहत रहा टाइम्स ऑफ महाराष्ट्र।